ड्युटी रूम्स नसतात. इनफॅक्ट नंबर ऑफ रेसिडेंट्स वाढलेत. म्हणजे आता जे आम्ही तिघच होतो आता 10 आहेत. अजून पण एवढे की रिलेटिव्हली कमीच आहे इन्फ्रास्ट्रक्चर. अॅनॅक मध्ये समजा 3 जण ड्युटीवर असतील, एक ड्युटी रूम असते, मग दॅट इज ऑक्युपाइड बाय द लेक्चरर. मग बाकीचे तिघं कुठे झोपणार? मग ते अदर वॉर्डमध्येच रिकामी पेशंटचे बेड्स असतात त्याच्यावरच, किंवा खाली, किंवा असं डेस्कवरच असं हेड डाऊन करून, किंवा त्याच एका डॉक्टर रूम मध्ये, म्हणजे तो समजा मेल असेल तर मुलगी असेल ती खाली बेड टाकून झोपेल, किंवा व्हाईस वर्सा. बेसिक एक बेड टाकायला काहीच हरकत नसावी. 24 तासाच्या ड्युटी नंतर मेंटल फॅकल्टी स्टेबल राहणं इनह्युमन आहे ना. म्हणजे मला कळतंय की आपल्याकडं पॉप्युलेशनच एवढं आहे की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ओघच एवढा असतो, हे घडणं शक्य आहे. पण मग तरी वर्किंग कंडिशन्सला नाही महत्व दिलं जातं. ह्याच्यात असं पण नाहीये की फार इन्व्हेस्टमेंट आहे. फ्रँकली जागेची तर कमी नसते गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये. वॉर्ड्स एवढे मोठे मोठे असतात, तर तिथे फक्त एक वेगळी रूम करून एक वॉशरूम ऍक्सेस आणि 2 बेड्स इज नॉट अ व्हेरी, म्हणजे काहीच त्याच्यामध्ये मोठं इन्व्हेस्टमेंट असं काही नाही.